मित्रांनो खूप एन्जॉय करण्याची जागा आहे. ज्याला कोणाला खरोखर खूप एन्जॉय मला फक्त आनंद घ्यायचा असेल तर इथे नक्कीच भेट द्या. मित्रांनो आपण इथे पेंटिंग केली होती. अजगराच्या तोंडामध्ये मासा पकडल्याचं चित्र इथे दगडावरती केलं आहे आणि हा धबधबा वरून कोसळणारा. खूप मोठं पाणी पण आहे. एन्जॉय करा तिथं खूप बेटर आहे इथे तुम्हाला, परंतु पाणी थोडं गार आहे. हाय गाईज, मी महेंद्र गावण, कलातरंग अलिबाग, गावाकडच्या गोष्टी आणि आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो आपण 5 महिन्यानंतर नवीन व्लॉगमध्येच भेट घेतो आहे, म्हणजेच कोंडीचा धबधबा. जूनमध्ये आपण इथली परिस्थिती बघितलेलीच आहे आणि आत्ता आपण 5 महिन्यानंतर पुन्हा कोंडीला जी परिस्थिती असेल, म्हणजे पाणी वगैरे तिथे कसं आहे ते बघणार आहोत. आता माझ्यासोबत मित्र आहेत, विशाल आहे, श्रेय. हे हाय करा तिकडनं. सध्या हा आता दिवाळीचा सीझन आहे आणि तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आपण कोंडीच्या धबधब्यावरती चाललेलो आहोत आता आणि आता सध्या तरी थंडीचे दिवस आहेत आणि पाणी तिथे आता किती आहे आता मला सुद्धा अंदाज नाही आहे, पण तिथे गेल्यानंतर समजायलाच की पाणी तिथे किती आहे. बरेच लोकांचे कॉल वगैरे येतात की तिथे जाण्यासाठी आता मार्ग कसा आहे आणि तिथलं पाणी कसं आहे, त्या संदर्भात आता तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल. तर आपण तिथं प्रत्यक्ष जाऊन बघणारच आहोत. तर मित्रांनो आपण चाललो सध्या कोंडी वॉटरफॉलच्या मार्गालाच आहोत आणि साईडला असं जरा गवत वगैरे मोठं मोठं झालेलंच आहे, पण रस्ता मात्र क्लीन आहे. मित्रांनो पावसाळ्यामध्ये इथे नदीला भरपूर पाणी असतं. आता सध्या पाणी कमी आहे फक्त. भाताचं पीक आहे आणि आता रंग यायला सुरुवात झाली, त्याला तयार व्हायला चाललंय. 5-6 दिवसामध्ये हे भात तयार होणार आहेत. मित्रांनो समोर दिसतंय हा भरपूर मोठा डोंगर, खूप मोठं जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये दडलेलं हे सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच कोंडीचा धबधबा. मी मागच्या वेळी 2-3 व्हिडिओ इथले टाकले होते. ते व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतीलच, त्याची लिंक टाकणार आहे मी. परंतु ज्यांनी नसेल पाहिजे त्यांनी नक्कीच बघा आणि ज्यांना इथे भेट द्यायची असेल त्यांनी व्हिडिओ बघा आणि आवर्जून भेट द्या. खूप सुंदर ठिकाण आहे. थोड्याच अंतरावरती आता धबधबा आहे. मित्रांनो इथे प्लास्टिकच्या कव्हरमध्ये झाकून ठेवलेलं एक वस्तू आहे, ती काही दुसरे काही नसून एक शेतीचा अवजार म्हणजेच कटारा गाडी आहे. पावसाळ्यामध्ये ती खराब होऊ नये म्हणून असं कव्हर दिलेलं आहे त्याला. इथे पावसाळ्यामध्ये पाठी तयार करून ठेवल्या आहेत. शेती सर्व तयार झालेली आहे. इथे डोंगरावरती आल्यानंतर इथे तुम्हाला खूप सारे असे आंब्याचे झाडे वगैरे पाहायला मिळतील. उन्हाळ्यामध्ये खूप याला आंबे येतात.
तरी पण 200 ते 300च्या आसपास इथे झाडं आहे. इथे लोकवस्तीसुद्धा आहे. जेव्हा कोंडीला आलो होतो तेव्हा या भाताची लागवड केली होती आणि पाणीसुद्धा खूप होतं. आता ह्या भाताला पिवळा रंग आलेला, म्हणजे झाला आपण पिवळं सोनं म्हणतोय. तयार झालेला आहे भात. आता थोड्या दिवसात ते कापणीसुद्धा करतील. झाड आहे ते मित्रांनो, पाणी खूप असल्याचा अंदाज येतोय, कारण आवाज खूप येतो इथपर्यंत पाण्याचा. म्हणजे पाणी अजूनपर्यंत तर भरपूर आहे, म्हणजे 4-5 महिने होऊन सुद्धा पाणी भरपूर आहे. आता प्रत्यक्ष इथे गेल्यानंतर समजेलच पाणी किती आहे ते. म्हणजेच इथे आल्यानंतर खरोखर त्या पाण्यामध्ये वगैरे एन्जॉय करता येईल की नाही हे सुद्धा बघायला मिळेल. इथे पुढे दिसते बघा, साफसफाई केलेलं आहे. ते दळं आहे, म्हणजे इथे काकड्यांची तोंडीची वगैरे लागवड केली जाते आणि इथे काकडी वगैरे लावलेली आहे. पावसाळ्यामध्ये भरपूर काकड्या येतात इथे. आता आपण आलेलो आहोत. वरती खूप जाली आहे, खाली रस्ता आहे, दगड वगैरे आहेत खाली. येताना जरा जपून यायला लागेल. इथून धबधबा साधारण दिसतोय. चला आता मग जवळ जाऊन बघूया आपण. इकडून बघताय पाणी सुद्धा आता भरपूर आहे अजून. इथे आपण पेंटिंग केली होती, तर जवळ जाऊन बघू आपण. मित्रांनो, आपण इथं पेंटिंग केली होती. अजूनाच्या तोंडामध्ये मासा पकडल्याचं आपलं चित्र इथं दगडावरती केलं आहे आणि हा धबधबा वरून कोसळणारा, म्हणजे भरपूर पाणी आहे. इथं माशाचं चित्र केलं होतं. फ्लामिंगो आहे, होडी आहे, आता शेवाळ आले, त्याला कलर केला. इथे वाघ आहे. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की जून महिन्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती होतं आणि आता 5 महिने होऊन सुद्धा इथे पाणी किती आहे. 5 महिन्यानंतर सुद्धा पाणी भरपूर आहे. मग तुम्ही इथे केव्हाही येऊ शकता. मित्रांनो, इथे बघताय मासे पकडतायत. छोटे छोटे मासे आहेत दगडाच्या आतमध्ये. असे लपण्यामध्ये बघताय तुम्ही मासे आहेत. इथे
मित्रांनो आपण इथे चित्र साकारली होती दगडावरती. आता थोडी शेवाल वगैरे आलेली त्याच्यावरती. इकडे वाघाचं चित्र साकारलेलं होतं आपण आणि पलीकडे गरुडाचं आहे आणि सिंहाचं आहे. परंतु तुम्हाला इथे दिसतोय की 5 महिने होऊन सुद्धा म्हणजे आता आपण आलोत ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळीच्या सुट्टीमध्ये आहोत आणि इथे तर दिवाळीच्या सुट्टीमध्ये ज्यांना कोणा एन्जॉय करण्यासाठी ते यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. भरपूर पाणी आहे इथे. कारण ह्या व्हिडिओमध्ये एवढंच समजेल तुम्हाला की डिसेंबरपर्यंत सुद्धा या धबधब्यावरती पाणी खूप असतं. तर तुम्ही डिसेंबर जानेवारीच्या आसपास सुद्धा कधी येऊ शकता. मित्रांनो नक्की भेट द्या या. खूप मस्त पाणी पण आहे. एन्जॉय करायला सुद्धा खूप भेटणार इथे तुम्हाला. परंतु पाणी थोडं गार आहे. दुपारच्या टायमात कधी या, सकाळी येऊ नका. बघता इथे मुलं कुठून जात आता विचारात टाकण्यामध्ये रिस्क आहे थोडी. पण आतमध्ये दगड आहेत. तर व्हिडिओ टाकू नका. मुलांना अंदाजा घेऊन माझ्या पाठीमागे बघता इथे पाण्यावरती आता मासे घेतले आणि तो मासा आणि छोटा असे दगड आहे.
आहे हा पाईप, आणि हा पाईपातून वरून असं पाणी आलेलं आहे. पाईपाचं राहायचं आहे बंदसाठी पाणी दिलं आहे. मित्रांनो, बेलोची सागवाडी कोंडिका धबधबा हा फेमस झालेला आहे आणि इथे भरपूर पर्यटक वगैरे येतात भेटण्यासाठी. आणि तुम्हाला सुद्धा या दिवसांमध्ये यायचं असेल तर खरोखर नक्की भेट द्या. खूप सुंदर हे ठिकाण आहे. बघताय व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर मंडळी, आम्ही इथून निघालेलो आहोत. आता आपल्याला इथे वरती सुद्धा एक धबधबा आहे, वॉटरफॉल आहे, जे सुद्धा आपल्याला जायचं आहे. इथून निघतोय पुढे रस्ता तुम्हाला. चल वालू. वरती गेलेत नाही खाली. तर मित्रांनो, वरचा धबधबा पाहण्यासाठी हा एक मार्ग आहे. तिथून वरती चढायला लागतं. त्याला शक्य असेल चढता येईल अशाच लोकांनी वरती जा, कारण रस्ता खूप डेंजर आहे. इथून जाता येईल का रे? आता इथून बापरे, जाम होत आहे. वरच्या धबधब्यावरती आपण पोहोचलो आता.